प्रमाणपत्र घेऊन ओबीसीत आल्यानंतर मात्र 480 घेतलं तरी नापास आहे. कुणाला फसवताय? स्वतःला खुर्ची मिळावी यासाठी अरे मराठा समाजातल्या लहान मुलांना आरक्षणासाठी नोकरीसाठी सरकारनं जे करायचं ते केलंय. सरकार आताही करत आहे. 50 मार्क जर मी मराठा समाज म्हणून इतर स्वर्ण समाज म्हणून मला जे कुठलंच रिझर्वेशन मिळत नाही, मी जर इकॉनॉमिक विकर सेक्शन मध्ये भरला असतो तर 450 पास झाला असतो. प्रमाणपत्र घेऊन ओबीसीत आल्यानंतर मात्र 480 घेतलं तरी नापास आहे. कुणाला फसवताय? काही ठराविक लोकांना फक्त याबाबत स्वतःला खुर्ची मिळावी यासाठी अरे मराठा समाजातल्या लहान मुलांना आरक्षणासाठी नोकरीसाठी सरकारनं जे करायचं ते केलंय. सरकार आताही करत आहे. पण आज हा मेळावा जसा स्वर्गीय मुंडे साहेबांचं नाव घेतल्याशिवाय सुरूही होऊ शकत नाही आणि संपत शकत नाही, तसं आम्हाला सुद्धा आपल्याला सांगावं लागणार आहे की आरक्षण दिलंय, आणखीन ते आमचं म्हणणं नाही. पण आता याच्यातल्या ताटातलं काढून त्या ताटात शेवटी हा मेळावा विचाराची देवाणघेवाण आहे. जानकर साहेब बरोबर आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, मी मागच्या 250 दिवसात माझ्या बहिणीला माहिती आहे, माझी बहीण तासन तास माझ्याजवळ येऊन बसत होती. अशी वाईट मानसिकता माझी झाली होती. मला आधार देत होती त्या काळात, ज्या काळात ही सर्व माध्यम माझ्या विरोधात मीडिया ट्रायल चालवत होते. त्यावेळेस मला आधार दिला माझ्या बहिणीनं, माझ्या पक्षाच्या महायुतीच्या नेत्यानं. पण मला एकच सांगायचंय, माझ्या विरोधात जे घोटाळा काढला, कोर्टात गेले, कोर्टातून निकाल मला क्लीन चिट दिली आणि ज्यांनी कोर्टात गेला त्याला ₹1,00,000 दंड भोगला. हे चुकीचं कसं केलंस म्हणून. आणि एवढं होऊन सुद्धा मी आज तरीही शिक्षा भोगतोय. हे लक्षात घ्या. म्हणून आज दसऱ्याच्या मेळाव्यात शेवटच्या 2 मिनिटात मी आपल्याला एवढं सांगतोय, या दसऱ्याच्या मेळाव्यात मी एवढं सांगतोय, ना आम्ही कुणाला विरोध केला ना आम्ही कुणाच्या विरोधात आहोत. हा अध्यात्माशी आणि शिक्षणाशी जुडला गेलेला समाज आहे. म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आपल्या सगळ्याला सुरुवात करावी लागेल आणि आपल्याला सुरुवात करावी लागेल की आज जे बीड जिल्ह्यामध्ये जाती पातीचं एकमेकाला न बघणं, एका जातीचा दुसऱ्या जातीचा जिगरी दोस्त त्यांची दोस्ती तुटली, हे वातावरण आपल्याला सगळ्याला मिळून बदलायचं आहे. आणि सर्व जाती धर्मातला हा द्वेष पूर्णपणे काढायचा आहे. हाच या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं ताईंची परवानगी घेऊन मी संदेश देतो. इथंच थांबतो. कागदावर लिहिलेलं आहे. आग तो लगी थी
पूछा आग तो लगी थी घर में, दोस्त ने आके पूछा घर में आग लगी है तो बचा क्या है। मैंने दोस्त का कहा मैं बचा हूं, तो दोस्त ने कहा अगर तू बचा है तो जला क्या है। शेवटी हर मुश्किल आमचं एकच आहे, तुम्हाला सांगतो, हर मुश्किल को हसते हसते तुमच्या समोर डोकं फोडून मी अरबिक भाषेत जरी शेर सांगितला ना तरी असेच ओरडणार आहे तुम्ही। हर मुश्किल को हंसते हंसते झेलते हैं हम, आम्ही सगळेच हर मुश्किल को हंसते हंसते झेलते हैं हम आंधियों में भी चिराग जलाते चलते हैं। खूप खूप धन्यवाद संत भगवान बाबांचा, राष्ट्र संत भगवान बाबांचा। अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे राष्ट्र संत भगवान बाबाचा। एकच आनंदाची गोष्ट या ठिकाणी सांगतोय, अनेक दशक मुंडे साहेब असल्यापासून भगवान गडाला 10 एकर जागा वन विभागाची लागणार होती। ताईंच्या प्रयत्नातून, माझ्या पाठपुराव्यातून, केंद्रातून आदरणीय मोदी साहेबांनी, अमित भाई शाह साहेबांनी, भूपेंद्र साहेबांनी, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी, उपमुख्यमंत्री अजितदादांनी, एकनाथ शिंदे साहेबांनी सर्वांनी प्रयत्न केले आणि दसऱ्या दिवशी ती जागा भगवान गडाला 10 एकर मिळालेली आहे। आपल्या सर्वांच्या वतीनं मी ताईंचे म्हणजे सरकारमध्येच म्हणून आणि केंद्र सरकारचे सर्वांचे मनापासून आभार मानतो। खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भगवान।